नमस्कार. सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे मंतरलेले दिवस भाग पहिला. लेखिका आहेत सिद्धी पवार. जर तुम्ही आमच्या कथालेखन या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. भाग पहिला, मंतरलेले दिवस. सुप्रिया नेहमीप्रमाणे पहाटे 5ला बाहेर धुके असताना उठली. हलकेच खिडकीच्या तावदानावर साठलेले पाणी हाताने पुसून बाहेर काही दिसते का ते ती पाहू लागली. थंडीचे दिवस होते, त्यामुळे अजूनही बाहेर अंधारलेले होते, पण तिची मात्र झोप आता झाली होती. सुप्रिया अत्यंत हुशार मुलगी, शहरात आलेली, शिक्षणाकरता चिंचगावहून. चिंचगाव नाव छोटं, तसंच गावही छोटं, तरीसुद्धा शहरात रमलेली सुप्रिया म्हणजे छोट्या शहराचं, छोट्या गावचं एक संयुक्तिक प्रतिबिंब. खिडकीच्या काचा पुसून सरळ गरम पाणी करण्याकरता बाथरूमकडे निघाली असतानाच काचेवर टकटक वाजली आहे. तिथेच थांबून किंचित मान फिरवून तिने मागे काचेच्या बाहेर पाहिले, पण कोणीच नव्हतं. मग स्वतः हसली आणि त्यावेळेला तिच्या गोऱ्या गालावर ती भवऱ्यासारखी पडणारी खळी कोणालाही सहज घायाळ करेल अशी होती. तशीच हसत हसत ती आंघोळीला निघाली. एक सुरेल गाणे सकाळ सकाळ तिच्या ओठावरती आले. स्वर आले दुरुनी आणि हे गाणं गुणगुणत ती आवरू लागली. मनगटावरील घड्याळात सहज तिचे लक्ष गेले आणि आता मात्र ती लगबग करू लागली. 6 वाजत आले होते. तिला आता 15 मिनिटात समुद्राच्या किनारी जायचे होते. तिच्या खोलीपासून रस्ता करत समुद्र किनारा गाठायला किमान 25 मिनिटे लागायची, पण आज तिला गडबडीने पोचायचे होते. तिने पटकन आवरले. पिवळा कलरचा ड्रेस तिचे सौंदर्य आणखी खुलवत होता. त्यावरची काळी ओढणी तिच्या गोऱ्या रंगाला उजळत होती. भराभर पायात चप्पल घालून तरातरा चालायला तिने सुरुवात केली. चालणे कसले, ती तर पळत होती. कशीबशी 20 मिनिटात तिने समुद्र किनारा गाठला. नेहमी ज्या जागी बसायची त्या जागी धावत पळत जाऊन बसली. एखाद्याने तिला पाहिलं असतं तर तिच्या या सगळ्या प्रकाराला हसला असता. तर कशीबशी वेळेवर पोहोचलेली सुप्रिया कोणाची तरी डोळ्यात प्राण घेऊन वाट पाहत होती. एक मिनिटं मोजत होती. मिनिटांचा तास झाला. तासाचे 2 तास झाले. आता ऊन सुप्रियाच्या पडलेल्या चेहऱ्यावर चांगलेच तळपत होते. तिचा चेहरा मात्र रडवेला झाला होता. हताश होऊन जागेवर ती उभी राहिली. दूर क्षितिजावर जहाजे दिसत होती. सूर्य ताम्र सुवर्ण प्रकाश समुद्रावर टाकून समुद्राचे सौंदर्य खुलवत होता. आकाशात स्वच्छंदपणे पक्ष्यांनी विहार करून आपल्या दिनचर्येला सुरुवात केली होती. इकडे सुप्रियाने आपला ड्रेस हाताने झटकला आणि पायात चप्पल घातली आणि डोळ्यात पाणी घेऊन रडतच समुद्राला पाठ करत चालायला सुरुवात केली. चालत तिला एक गोष्टी आठवायला लागल्या. सुप्रियाचे कॉलेज संपून 6 महिने झाले होते. नोकरीच्या शोधात असतानाच ती एका छोटेखानी ऑफिसमध्ये कामाला लागली होती. नोकरी करण्यामागे तिचा उद्देश एकच होता. तिला पुन्हा चिंचगावला जायचे नव्हते. तिला इथेच राहून पुढे शिकायचे होते. शिक्षणासाठीचे पैसे गोळा करायचे होते. म्हणून तिने ठरवले, BA झाल्या मिळेल ती नोकरी करायची आणि पुढील वर्षासाठी ॲडमिशन घ्यायची. असेच एक दिवस ऑफिसमध्ये असताना तिच्या मोबाईलला एक रिंग आली आणि अननोन नंबर असूनही गडबडीमध्ये तिने तो नंबर रिसीव्ह केला. सुप्रिया जशी नाजूक होती तसा तिचा आवाजही नाजूक होता. तिने तिच्या नाजूक आवाजात हॅलो म्हटले, तरी समोरून कोणतेच प्रत्युत्तर आले नाही. पुन्हा एकदा तिने हॅलो, कोण बोलतंय याची विचारणा केली, पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. सुप्रिया थोडी गडबडीत असल्याने तिने मोबाईल बंद केला आणि तिच्या कामाला सुरुवात केली. थोडा वेळ गेला आणि पुन्हा मोबाईलला रिंग आली. आता तिने स्क्रीनकडे नीट बघितले तर त्यावर अननोन नंबर म्हणून लिहून आले. हा काय प्रकार असा विचार करत तिने कॉल रिसीव्ह केला आणि हलकेच हॅलो म्हणाली. तसं समोरून हॅलो असा एक पुरुषी वाटणारा आवाज तिला आला. पुन्हा तिने हॅलो म्हणून विचारणा केली. मग मात्र समोरची व्यक्ती बोलू लागली, हॅलो, मी माधव बोलतोय. मला तू ओळखलेस ना? आपण भेटलो तर बरं होईल. अशा एकदम झालेल्या शब्दांच्या माराने सुप्रिया हादरली आणि घाबरली. तशाही स्थितीत तिने धीर करून विचारले, कोण माधव? मी कोणाला ओळखत नाही. पलीकडून आवाज आला, तू मला ओळखत नाहीस? विसरलीस का? आपण दोघे एकाच शाळेत होतो, एकत्र शाळेत जात होतो. आता मात्र तिला राग आवरून घेत बोलावे लागले, अरे माधव, तू कसा काय फोन केलास? चिंचगावात एक गावापासून दक्षिणेला टेकडी होती. त्या टेकडीच्या पायथ्याशी जिल्हा परिषदेची शाळा होती. गावापासून तशी 1-2 फरलांग लांब.
पण गाव आणि शाळा यांच्यामध्ये एक कायम भरून वाहणारी नदी आणि त्यावरील पूल अशी शाळेची पायवाट. त्यामुळे सुप्रियाला तिच्या घरापासून शाळेला जाईपर्यंत बरेच चालावे लागायचे. एकटीने एवढ्या लांब जाणं नको वाटायचं. मग आजूबाजूला असणाऱ्या 2 मैत्रिणी आणि 2 मित्र अशी 5 जणांची टीम खेळत, मस्ती करत, दंगा करत रोज शाळा गाठायची. याच टीममध्ये सुप्रिया, रुपाली, स्वाती, माधव आणि विष्णू अशी 5 जण होती. ते दिवस तिला आठवले होते. माधव इकडे मोबाईलवर तिच्याशी बोलत होता आणि ती मात्र किंचित भूतकाळात फिरून आली होती. तिने पटकन विचारले, माधव कसा आहेस रे? किती वर्षांनी फोन केलास? कुठे आहेस सध्या? काय करतोस? अशी एकावर एक प्रश्नांची सरबत्ती तिने सुरू केली. माधव पलीकडे शांत होता आणि मध्येच हसू लागला. आता सुप्रिया थोडी खजील झाली आणि शांत बसली. मग माधव बोलू लागला, सुप्रिया, अगं मी इथेच आहे. तुला रोज बघतो येता जाता. एकदा तुला हाक मारली पण तू तुझ्या तंद्रीत होतीस. तुझ्या ऑफिसमधून नंबर मिळाला आणि फोन केला. म्हणून तर म्हटलं भेटू आपण. त्यावर सुप्रिया पण खुश झाली. खूप खूप वर्षांनी माधव तिला भेटणार होता आणि विशेष म्हणजे चिंच गावातलं कोणतरी तिला शहरात भेटलं नव्हतं. त्यामुळे तिने खुश होऊन विचारलं, माधव कधी भेटूया रे? पलीकडून माधव बोलला, संध्याकाळी 7ला भेटू. सुप्रियाने विचारलं, कुठे भेटायचे? त्यावर माधव अगदी मनापासून तिला बोलला, अगं तुला लहानपणापासून नदी आणि समुद्र किती आवडतात, तर समुद्रकाठीच भेटू. हे ऐकून तिला पण खूप बरे वाटले. चला, आज बऱ्याच दिवसांनी माधव भेटणार या विचारांनी ती आनंदून गेली. ओके, भेटू. ठीक 7 वाजता. बाय. असे बोलून तिने फोन बंद केला आणि पुन्हा कामाला लागली. काम करता करता कधी 5:45 वाजले हे तिला समजलेच नाही. सहज टायपिंग करताना घड्याळात लक्ष गेलं आणि स्वतःशीच पुटपुटली, अरे बापरे, 5:45 वाजले. लवकर गेले पाहिजे. अजून रूमवर जाऊन आवरावे लागेल आणि मग पुन्हा समुद्रकिनारी जायचे. खरं तर तिला कंटाळा आल्यासारखं झालं होतं. पण माधवला येतो म्हणून सांगितल्यावर तिला कंटाळून कसे चालेल? म्हणून तिने लगबगीने हातातली कामं बाजूला केली. सगळे जिथल्या तिथे ठेवून ती उठली. आजूबाजूला बघितलं तर ऑफिसमधले 3 जण अजूनही काम करत होते. पण तिने दुपारीच सरांना सांगितले होते, सर आज जरा 6च्या आधी जाईन. आणि सर ही तिच्या कामावर खुश असल्याने त्यांनी तिला मनाई नाही केली. त्यामुळे हातातील कामं बाजूला ठेवून ती ऑफिसच्या बाहेर पडली. ऑफिसच्या पायरीवर उभे राहून मस्तपैकी तिने आकाशाकडे पाहिले. सूर्य मंद मंद पश्चिमेला झुकत होता. पक्ष्यांची किलबिलाट दूर कुठेतरी जाणवत होती. तिला थोडे निवांत वाटू लागले. तिने रिक्षा केली आणि तडक रूमवर आली. दरवाजा उघडून आतील लाईट लावल्या. थोडे फ्रेश झाली. थोडं डोकं दुखत होतं म्हणून तिने गॅस पेटवला व चहासाठी गॅसवर आधण चढवले. चहा उकळत होता आणि ती कपडे बदलून आली. तिने शांतपणे चहा घेतला. घड्याळ पाहिले. 6:45 होत होते. दाराला कुलूप लावलं आणि निघाली. चालताना तिला शाळेतल्या बऱ्याच गोष्टी आठवू लागल्या. गालातल्या गालात हसत ती रस्ता कापत होती. समुद्रकिनारीवर आल्यावर तिच्या लक्षात आले, अरे आपण तर विचारलंच नाही, एवढा मोठा समुद्रकिनारा कुठे बसणार? हा कसे कळणार? तिने एक चांगली जागा बघितली आणि बसली. खांद्याला अडकवलेल्या नेहमीच्या काळ्या पर्समधून तिने मोबाईल काढला आणि त्याला फोन लावणार इतक्यात त्याने मागे हाक मारली, सुप्रिया. तसे सुप्रियाने मागे वळून पाहिले तर तिने माधवला विचारले, अरे माधव, तुला कसं कळलं मी इथे बसली आहे ते? तो तिच्याजवळ येऊन बसताना हसत हसत म्हणाला, अगं मला सगळं कळतं. तू इथेच असणार हे मला माहीत होतं. ती पण हसली आणि समुद्राकडे बघू लागली. माधव आणि सुप्रिया दोघेही समुद्राकडे बघत मध्येच एकमेकांकडे बघत एकमेकांची विचारपूस करत होते. सुप्रियाने विचारले, माधव काय करतोस? त्यावर माधवने सांगितले, सध्या नुकताच एका जॉबला आहे. ती विचारते, कुठे रे? प्रायव्हेट आहे, रत्नाकर म्हणून, त्यांच्याकडे. ती, काय म्हणून आणि किती पगार? माधव वैतागून बोलला, सुप्रिया बस कर ना, किती प्रश्न तुझे, अजूनही तशीच आहेस, सारख्या शंका आणि सारखे प्रश्न. मग दोघेही भूतकाळात गेले आणि हसू लागले. सुप्रियाने सगळ्यांची चौकशी केली, पण माधवला फार कोणी काय करतंय माहीत नव्हतं. विष्णू फक्त शेती करतो इतकं त्याच्याकडून कळालं. मात्र माधव राहायला कुठे आहे हे मात्र ती विचारायचं विसरून गेली. बराच वेळ जुन्या नव्या गप्पा गोष्टी करण्यात वेळ निघून चालला होता. क्षितिज काळ्या रंगाची दोरी लावत होता. सूर्य आता केव्हाच मावळला होता. समुद्राच्या अथांग क्षेत्रावर हळूहळू एक एक चांदणी प्रकाश टाकत होती. संध्याकाळचे 8, 8:15 झाले होते. सुप्रिया उठली. माधव, चल बाबा, खूप उशीर झालाय. आवरावर करायची असते. सकाळी लवकर उठते आणि योगासनांच्या क्लासला जाते.
त्यामुळे लवकर आवरावं लागतं, असं म्हणतच तिने ड्रेस झटकला. माधव मात्र चंद्रप्रकाशात तिच्या चेहऱ्याला नीट न्याहाळत होता. चंद्रप्रकाशात तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. तिचा गोरा रंग वाऱ्यावर उडणाऱ्या तिच्या काळ्या केसांमुळे चंद्रापेक्षा जास्त प्रकाशित करत होता. सुप्रियाने माधवकडे पाहिले आणि पुन्हा म्हणाली, अरे उठ ना, जायचं नाही का? माधव उठला आणि म्हणाला, मी तू जातेस त्या दिशेने जात नाही, मी डाव्या साईडला जाणार आहे. खरं तर बरंच बोलायचं होतं. त्यावर सुप्रिया लगेच म्हणाली, अरे आता काय तूही इथेच आणि मीही इथेच, भेटूया ना रोज. यावर माधवने हुशारीने तिच्याकडून दुसऱ्या दिवशी भेटण्याची कमिटमेंट घेतली आणि दोघेही परस्पर विरोधी दिशेला चालू लागले. सुप्रिया भूतकाळात मग्न होऊन चालली होती. तिला ते दिवस आठवत होते जेव्हा माधव आणि ती शाळेतील एक पक्की मित्रमैत्रिणी होते. 10वीपर्यंत खऱ्या अर्थाने काहीही न कळणाऱ्या अशा सुप्रिया आणि माधवच्या मैत्रीला प्रेमाचा अंकुर फुटला कधी कोण जाणे. सुप्रियाचं घर म्हणजे गावचे पाटील आणि रगेल पाटलांना कसं चालेल आपली मुलगी कोण्या कमी जातीच्या मुलाच्या प्रेमात पडलेली. त्यांच्या प्रेमाची चर्चा पूर्ण गावात सुरू होती. हे काही पाटलांना मानवणारं नव्हतं. सुप्रियाचा भाऊ रावजी पाटील, त्याचं नाव बऱ्याच बाबतीत खराब होतं, म्हणून त्याच्या कानावर जाऊ नये याची सुप्रिया आणि माधव खबरदारी घेत होते. पण व्हायचं होतं तेच झालं. 10वीच्या प्रिलियमला रावजीला कळाले आणि रावजी वेडापिसा झाला. त्याने ठरवलं, पण सुप्रियाच्या वडिलांनी त्याला तंबी दिली, मी माझं बघतो, तू यात पडायचं नाहीस, तू तुझा अभ्यास कर, मी सुप्रियाला सांगतो समजावून. इतकं बोलणं झालं आणि रावजी गप्प बसला, कारण आजही पाटलांच्या घरात भीमराव पाटील यांचा शब्द अखेरचा समजला जायचा. वास्तविक भीमराव खूप तापट, वावगं खपणारं नाही असे, पण सुप्रियावर भारी जीव, त्यामुळे ही जबाबदारी त्यांनी घेतली. सुप्रिया शाळेतून आली होती. भीमराव, ज्यांना सुप्रिया आणि रावजी प्रेमानं तात्या बोलायचे, त्यांनी हाक मारली, सुपा, ए सुपा, पोरी ये इकडे. सुपा म्हणजेच सुप्रियाने दप्तर खाली टाकले आणि गेली तात्यांजवळ. त्यांना म्हटले, पोरी बस इथं. पोरगी पण बसली. पोरीला त्यांनी त्यांचं तिच्याबद्दलचं स्वप्न सांगितलं आणि तिला हेही सांगितलं, पोरी तुला लई शिकायचंय, एवढे वर्ष झाले की तुला शहराला धाडतो, लई शिक. सुपा आनंदून गेली. जोमाने अभ्यासाला लागली. हळूहळू ती अभ्यासाच्या जवळ जात होती. आता माधव पण अभ्यासाला लागला होता. त्याला तसेही घर चालवणं भविष्यात गरजेचं होतं, म्हणून त्याला शिक्षण खूप गरजेचे होते. घरात गरीब आईवडील आणि तो इतकेच कुटुंब. बरेच दिवस गेले. मध्ये अधे माधव सुप्रिया एकमेकांना दिसायचे, पण भेट होत नव्हती. पण दोघेही एकमेकांना ओळख द्यायचे. त्यांचं ठरलं होतं, खूप शिकायचं आणि मग लग्न करायचं. त्यामुळे दोघेही जोमाने अभ्यास करत होते. तिकडे रावसाहेब भीमरावांचं बारीक लक्ष सुप्रियावर होतं. परीक्षा झाली, सुट्टी लागली. आता माधवला भेटू म्हणून सुप्रिया आनंदित होती. पण भीमरावांनी डाव रचला होता. माधवच्या वडिलांच्या माधवच्या मामाने राजापूरला बोलावून घेतले. येताना माधवला घेऊन ये म्हणून बोलला. माधव वडिलांबरोबर गेला. राजापूरला माधवच्या मामाचं दुकान होतं. मामाने माधवच्या वडिलांना सांगितलं, तुमची मी अवस्था बघतोय. माधवला माझ्याकडे ठेवून घेतो. शहरात नेऊन शिक्षणही देतो. तुम्ही निवांत राहा. तुम्हाला महिन्याला पैसे पण मिळतील. माधव दुकानात बसल्यावर जो काय गल्ला मिळेल तो महिन्याला गोळा करून तुमच्याकडे पाठवीन. माधवला मात्र आश्चर्य वाटलं. अचानक मामाला आपला कड का आला? पण त्याचे विचार असमर्थ होते. माधवच्या वडिलांनी निर्णय घेतला, माधव तू इथेच राहा, आम्ही दोघं बघतो आमचं आम्ही. यावर माधवला काय बोलावे तेच सुचेना. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याचे पाणावलेले डोळे बघून वडिलांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि बोलले, पोरा, गाव आणि शेती कुठंबी जायची नाही, पण तुझं शिक्षण आणि तुझ्या पोटाला 4 घास महत्त्वाचं आहे आणि मामाला बी मदत होईल. मग काय ठरलं. माधव तिथेच राहणार होता. आता मात्र माधवला सुप्रियाची काळजी लागली. इकडे सुप्रिया माधव भेटेल म्हणून ठरलेल्या वेळेला ठरलेल्या ठिकाणी येऊन थांबली. माधव काही केल्या आला नाही. बिचारी हिरमुसली आणि निघाली. इतक्यात भीमराव तिथे पोचले. भीमरावांनी पोरीला हाक मारली, सुपा काय गं, इथं का आली होतीस? सुपा थोडी गडबडली, पण तिने सावरून घेतलं. तात्या, मी फिरत फिरत इथपर्यंत केव्हा पोचले कळलेच नाही. तात्या बोलले, असं होय, बस गाडीवर, आणि तिला घेऊन घराकडे निघाले. घरी पोचले तोवर त्यांनीच पेरलेला एक माणूस लगबगीने आला आणि म्हटला,
पाटील धनगर आळीतला तो माधव नवं का? तो मामाच्या गावाला गेला कायमचा. त्याची आई रडत बसली या. पाटलांनी पोरीचा वेध घेतला आणि बडबडले, आजकालची पोरं आई बाला विचारत नाहीत, मग बाकीच्यांना काय विचारताल? जाऊ दे, असेल तिथं कुणी मामा. म्हटलं की समद नीट होईल. लहानपणीच देऊन टाकला असेल मामाच्या पोरीला, आता कशाला रडतेस म्हणावं. सगळं संभाषण सुप्रिया ऐकत होती. तशीच खोलीत गेली आणि दार लावलं आणि ती रडू लागली. अल्लड होती बिचारी. तिचं मन दुखावलं. गेला बराच वेळ ती रडली. खूप वेळाने उठली, तोंड धुतलं आणि मग बाहेर आली. ते निश्चय करून तात्याजवळ गेली आणि म्हणाली, तात्या, शहराला जायचं, राहण्याची सुविधा बघू. रिझल्ट लागल आता. तात्या मनातल्या मनात खुश झाले. त्यांनी पोरीला जवळ घेतलं आणि म्हणाले, उद्याच जाऊ. झालं, इकडं रिझल्ट जवळ आला. माधव दुकान घर याने पुरता मोडून गेला होता. रिझल्ट आलाय म्हटल्यावर त्याला आनंद झाला. सुप्रियाकडे जायला मिळणार. 3 दिवसांनी रिझल्ट होता. पण मामाने बरोबर शाळा केली. माधवला शहराला धाडलं मामीबरोबर. तो 4-5 दिवसांनी येणार होता. इकडे रिझल्ट लागला. सुप्रिया नकळत माधवची वाट पाहत होती, पण ती खूप नाराज होती. पण काय आश्चर्य, माधव त्याही दिवशी आला नाही. आता मात्र सुप्रियाचा राग टोकाला पोहोचला. एक तर न सांगता निघून गेला. पत्र नाही की फोन नाही आणि रिझल्टच्या दिवशीही आला नाही. याचा राग मनात ठेवून फर्स्ट क्लास झालेली सुप्रिया शाळेतून पळतच घरी गेली. तिच्या चेहऱ्यावर फार आनंद दिसत नसला तरी तिने तसे दाखवले नाही. उलट तात्यांच्या पाया पडत म्हणाली, शहराला कधी जायचं? तात्या पण खुश झाले. जाऊ पोरी, तिथे तुझी मावशी आहे. उद्या म्हटलं तरी जा. मनात नाराजी असून चेहऱ्यावर आनंद दाखवत सुप्रिया आईकडे गेली. आईच्या पाया पडली. आई खूप आनंदी झाली. तिने सुप्रियाला साखर हातात ठेवली. देवाच्या पाया पड म्हणाली आणि इथून सुरू झाला तिचा नवीन प्रवास, ज्यात माधवसाठी प्रेम होते मनात, पण तिला दुखावल्याचा रागही होता. सुप्रिया रिझल्टनंतर 3-4 दिवस गावात राहिली आणि मग माधवचा राग डोक्यात घेऊनच पुढील शिक्षणाला निघाली. अखेर तो दिवस उजाडला. 2 दिवसांची तयारी केली होती. सगळे कपडे लागणारे साहित्य ती थोड्या उदास मनाने बॅगेत भरत होती. अजून काही राहिले का पाहिले आणि डोळ्यात पाणी आणून उभ्या असलेल्या आईजवळ गेली. आईने तिला हातात दही साखर ठेवली आणि बोलू लागली, सुपा, हे बघ, 3-4 दिवसांनी येईन मी. तोवर मंदा मावशीशी बोलणं झालं आहे तुझ्याबरोबर. तात्या येतील तिकडे आणि तिकडेच राहतील. एकदा का तुझी ॲडमिशन झाली की तात्या इकडे येतील आणि मी तिकडे येईन. नीट राहा, काळजी करू नकोस तू. अभ्यासासाठी आणि शिक्षणासाठी निघाली आहेस, हे विसरू नकोस. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न कर. आपण पाटलांच्या घरात जन्माला आलो आहे. पाटलांची इज्जत सदैव अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करायचा. अभ्यासात पण आणि सगळीकडेच. आईचे मोलाचे बोल होते, टोचणारे पण होते. आता तरी सुप्रियाला ते गोड वाटत होते, कारण घरापासून लांब, आई आणि तात्यापासून दूर पहिल्यांदाच ती इतके दिवस जाणार होती. तिने आईला मिठी मारली आणि आईने कशात काय ठेवले, काय कसे ठेवायचे इत्यादी सर्व सूचना देणे चालू ठेवले होते. सुप्रियाच्या आईला पण हा आनंद होता की ती शिकणार आहे. पण पहिल्यांदाच पोरीला लांब धाडत असल्याने डोळे पाण्याने भरून आले होते. सुप्रिया, फोन कर काय वाटलं तर. तडक निघून यायचं, घाबरू नकोस. तुझी मावशी आणि मी तुझ्या कॉलेजच्या पहिल्या दिवशी तुला सोडायला येऊ. तुला तसेच काही वाटले तर लगेच मला फोन कर. संध्याकाळी रोज फोन करत जा. असे 1 ना 2 हजार सूचना देण्याचे काम सुप्रियाच्या आईचे चालू होते. इतक्यात तात्या पाटलांचे आगमन झाले. ते बोलतच म्हणाले, अहो, किती सूचना द्याल आणि घाबरलाय काय? पाटलाची पोरगी आहे ती, घाबरवायचं काम आपलं. आपण घाबरतो होय? पोरी, तसंच काय वाटलं तर दे ठेवून, बाकी समद मी बघतो. असं हसत हसत बोलत तात्यांनी सुप्रियाला जवळ घेतले. सुपे, देवाच्या पाया पड. यश दे म्हणावं. एक तुझा काका होता, शहरात जाऊन शिकला, भले मोठा झाला, आता विदेशात राहतोय. त्याला डोळ्यासमोर ठेव आणि शिक. सगळी उस्तवात करून सुप्रियाने व तात्यांनी उंबरा ओलांडला. उंबऱ्याच्या बाहेर म्हणजेच पाटलांच्या दारात गडी माणसं सुप्रियाला निरोप द्यायला उभी होती. सगळ्यांना निरोप देऊन सुप्रिया आणि तात्या गाडीत बसले
गाडी सुरू झाली तसे सुप्रियाला गावापासून, आईपासून, शाळेपासून, गावच्या आठवणींपासून दूर जाण्याच्या भावना तीव्र झाल्या आणि तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. तसं तात्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी वेगवेगळे विषय काढून तिला सावरलं. गाडी थेट आता मंदा मावशीच्या घरी थांबली. मंदा मावशी गॅलरीतूनच वाटच बघत होती. सामान सुमान घ्यायला गडी पळत खाली आला. सुप्रियाची आवडती मावशी मंदा मावशी. त्यामुळे सुप्रिया पळतच तिच्याजवळ गेली आणि मिठी मारली. मंदा मावशी म्हणाली, बघ सुप्रिया, नेहमी बोलवायचे तुला तर काही ना काही कारण काढून टाळायचीस. कधी आईचं ऐकलं नाहीस की तात्यांचं ऐकलं नाहीस. आता कशी चट आलीस? आणि मग दोघेही हसू लागल्या. मंदा मावशीने चहा ठेवला आणि बोलत बसली. मंदाच्या घरी कामवाल्या बायकांचा राबता होता. त्यामुळे बोलत असतानाच अलगद चहाचे कप हातात आले. चहा पिऊन झाल्यावर मंदा बोलली, तात्या थोडं फ्रेश व्हा. तुमची रूम तयार करून ठेवली आहे. तात्या उठले आणि उठताना बोलले, मंदा आमचं व्याही कधी येणार? मंदा बोलली, हे संध्याकाळी उशिरा येतील. कामानिमित्त बाहेरगावी गेले होते, येतीलच. तात्या खोलीत निघून गेले. सुप्रिया TV बघत बसली. मंदा मावशी म्हणजेच तिची सगळ्यात धाकटी मावशी. तिला 2 मावश्या, एक थोरली सुरू मावशी आणि धाकटी मंदा मावशी. मंदा मावशीला मूलबाळ नव्हते. त्यामुळे मंदा मावशी कायम सुप्रियाच्या आईकडे सुप्रियाला मला दे असे प्रेमाने मागणी करायची आणि हे सुप्रियाला माहीत होते. त्यामुळे मंदा मावशी आणि तिचे मिस्टर दोघेही सुप्रियाला स्वतःची मुलगीच समजायचे. कधी गावाकडे गेले की जाताना खूप सारा खाऊ, कपडे आणि सुप्रियाची आवडती एखादी वस्तू घेऊन जायचे. मंदा मावशीचे मिस्टर म्हणजेच सुप्रियाचे काका मोठे सरकारी ऑफिसर असल्याने गडी माणसांचा ताफा कायमच दिमतीला असायचा. त्यामुळे सुप्रियाला तिथे दूर असल्यासारखे काहीच वाटत नव्हते. उलट ती आता स्वतःच्याच घरात पण वेगळ्या वातावरणात आली होती. स्वयंपाकाची थोडीफार आवरावर करून मंदा मावशी बाहेर हॉलमध्ये आली आणि सुप्रियाला बोलली, सुप्रिया तू आजपासून माझ्या खोलीत झोप. काका बाहेर झोपतील. तुझी ॲडमिशन झाली की तुला तुझी खोली मिळेल. तशीही मी तयार करून ठेवलेली आहेच. पण तात्यांची खूप दमणूक झाली आहे म्हणून त्यांना तुझी खोली दिली आहे. जा बाळ, घे आवरून. दिवस भराभर जात होते. ॲडमिशनची लगबग तात्या आणि काका एकत्रित बघत होते. 2 दिवसात ॲडमिशन मिळाली होती आणि साधारण 10 दिवसांनी कॉलेज चालू होणार होते. तात्या निघणार होते. ॲडमिशन झाल्याच्या 3 दिवसांनी तात्यांनी गावाकडे जायचं ठरवलं आणि सुप्रियाच्या आईला पाठवून द्यायचं ठरवलं. त्याप्रमाणे तात्या गावाकडे आले. तात्या आल्याच्या दुसऱ्या दिवशी पाटलीनबाई बरंच खाण्यापिण्याचं सामान घेऊन मंदाकडे रवाना झाल्या. शेतात पिकांच्या पेरणीची लगबग चालू झाली होती. पाटील खूप आनंदात होते. रावजी पण गावच्या राजकारणात भाग घेत होते आणि अशातच एक दिवस अचानक माधव पाटलांच्या वाड्यावर पोहोचला. नशीब त्याचं की रावजी घरात नव्हता, पण तात्या नुकतंच जेवण करून खुर्चीवर बसले होते. माधव पायऱ्या चढून चौथऱ्यावर आला आणि तिथूनच त्याने पाटलांना विचारले, तात्या येऊ का? माधवकडे लक्ष गेल्याबरोबर तात्याची डोक्याची शीर टम्म फुगली. थोड्या चढ्या आवाजातच तात्याने त्याला विचारलं, कोण र? तसं माधवनं जवळ जात सांगितलं, मालक मी माधव. काय र, काय काम काढलंस? तसा माधव बोलला, काही नाही, कर्जाचे पैसे घेऊन आलो होतो. घर गहाण ठेवलं होतं ते सोडवायला आलोय. या वाक्याने तात्यात लपलेला सावकार पाटील जागा झाला आणि पुढे येत तात्या बोलले, ए माधव, तुला कोणी सांगितलं पैसे आणायला? चल निघ इथून, तुझं घर इकलंय. हे ऐकून माधव चिडला आणि हाताच्या मुठी वळून अंगावर जायला लागला. तेवढ्यात पाटलाच्या गडी माणसाने त्याला धरला आणि एक सनसनीत मुस्काडीत ठेवून दिली. गरिबी घेऊन असलेला बेताच्या अंगकाठीचा माधव धाडकन जमिनीवर पडला. तसं तात्या ओरडले, घेऊन जा याला. माधवला गड्यांनी वाड्याबाहेर काढलं. माधव रडत होता. अपमान म्हणजे काय हे त्याला आज कळले होते. त्याला वाटले नव्हते की पाटील असे असतील. आता त्याला मध्येच सुप्रिया आणि तात्या पाटील यांच्यात तुलना करावी वाटली. इतकी तफावत असे मनात विचार करत करत माधव गावाबाहेरील नदीजवळ जाऊन बसला. कितीतरी वेळ तो असाच विचार करत बसून राहिला होता. त्याला आता कळलं होतं की सुप्रिया आपल्याला मिळणार नाही. आपलं प्रेम कधीच यशस्वी होणार नाही. अशा अनेक विचारात गुंग असताना संध्याकाळ होत आली होती. त्याचवेळी अचानकपणे त्याच्या डोक्यावर मागून लोखंडी खांब पडल्यासारखे खन करून काहीतरी
येऊन आदळले आणि वेदनेची जाणीव होण्यापूर्वीच त्याचे शरीर जमिनीवर मातीत कोसळले होते. ते निष्प्राण शरीर कोणीतरी ओढत नदीवर घेऊन येत होतं. इकडे माधवचे आईवडील पाटलाच्या वाड्यावर आले. तात्या नुकतेच आंघोळीला गेले होते म्हणून दोघंही आईवडील डोळ्यात प्राण घेऊन तात्याची वाट बघत तिथेच पायरीजवळ बसले. इतक्यात तात्या सर्व आवरून बाहेर आले आणि आंदूला बघून बोलले, "काय रे आंदू, का आलायस?" आंदू पटकन उठून उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला, "मालक, मुलगा तुमच्याकडे आला होता सकाळीच. अजून बी परत आला नाही बघा. म्हणून शान वाड्यावरती आलो." पाटील तात्या खळखळून हसले आणि म्हणाले, "आंदू, अरे मुलाला हिथं कशापायी धाडलं होतंस?" आंदू बोलला, "जी मालक, कर्जाचे पैसे घेऊन आला होता तो." तात्या पुन्हा एकदा हसले आणि बोलले, "आंदू, किती रे भोळा तू. अरे पोरं इतकं पैसे घेऊन लोकांनी द्यायला येतात वय?" तसं माधवच्या आईचा हुंदका फुटला आणि ती रडू लागली. आंदू पण कावराबावरा झाला आणि पुन्हा बोलला, "मालक, कुठे गेला हो? कुठे जातो बोलला होता?" तसं पाटील खवळले आणि रागातच बोलले, "ए आंद्या, तुला सांगितलं ना तुझं पोरगं हिथं आलं नाही म्हणून. जा दुसरीकडे जाऊन शोध. गेलं असेल कुठेतरी आपली मिटवायला आणि तू माझ्याकडे येऊन राहिलास." तसा आंदू गपकन खाली बसला आणि म्हणायला लागला, "मालक, पोरगा नाही व माझा तसा. असं न सांगता कधीच गेला नाही." त्यांची रडारड बघून तात्या गड्यांना बोलवून धनगर आलीपर्यंत सोडायचं फरमान दिलं. आंदू झोपडीवजा घरात बायकोला घेऊन धाय मोकलून रडत होता. माधवची आईसुद्धा आक्रंदून रडत होती. आभाळ फाटेल असा टाहू रात्री आकाशात घुमत होता. आजूबाजूची 2-4 घरं काही वेळ थांबली. आंदूचं आणि त्याच्या बायकोचं सांत्वन करायचा प्रयत्न केला. थोडा वेळ थांबली आणि येईल घरी म्हणून आपापल्या घरी निघून गेली. पण आंदूच्या आणि आंदूच्या बायकोच्या काळजाला नक्की कळून चुकलं होतं की माधव परत येणार नाही. जे पोरगं विचारल्याशिवाय कूस बदलत नाही ते पोरगं न विचारता असं जाऊच शकत नाही. बघता बघता दुसरा दिवस गेला. त्याच्या आईवडिलांनी अन्न पाणी त्यागलं होतं. आजूबाजूचे लोक येऊन समजावत होते, पण अखंड डोळे पाणावत दोघे आड्याकडे नजर लावून बसले होते. कशी बशी रात्र आली. दोघांनी घराचं दार लावून घेतलं आणि नंतर 3 दिवस ते परत काही उघडलंच नाही. 3-4 दिवसानंतर घाण वास त्या परिसरात येतोय म्हणून लोकांनीच लाथा मारून दार उघडले असता आंदू आणि आंदूची बायको काळे निळे पडून मृत पावले होते. आंदूच्या घराचे ते दिवस बघून सारा परिसर हळहळत होता. पाटलाला खबर मिळाली आणि पाटलाचे धाबे दणाणले. कारण पोलीस येणार, चौकशी होणार आणि तो माधव इथे शेवटी बघितला होता. असं व्हायला नको म्हणून आधीच पाटील खाक्या दाखवून त्यांनी गड्यांची तोंड बंद केली आणि मग पोलीस पाटलाला जेवण खाऊ घालून मिंद केलं. हे सगळं होईपर्यंत पाटलीनबाई घरी परतल्या. सुप्रियाचं रुटीन लागलं होतं आणि आता बरेच महिने उलटले. लोकांना माधवच्या घराचा विसर पडला व माधव ज्या आळीत राहायचा तिथे एका ठराविक दिवशी त्याच्या घराचे दार वाजायचे. दार उघडलेही जायचे आणि आता मात्र सगळे आश्चर्यचकित होत होते. पण बघणार कोण आणि जाणार कोण? बरं, हा सगळा खेळ चालायचा तोही रात्री. सगळं काही सुरळीत चालू होतं. आता या प्रकरणाला बराच काळ लोटून गेला होता. पाटलाच्या नादी लागून एक कुटुंब संपलं होतं. मध्ये अधे सुप्रिया गावाला येत होती. परत ती जिथे कुठे जाईल तिथे माधवचे घर दिसेल अशी जात येत असत. पण माधवचे घर बंद असायचं. शेवटी एकदा अशीच सुट्टीला आली असताना तिने माधवच्या घराच्या पुढे राहणाऱ्या गावातल्या एका महिलेला विचारलं, "ते समोरचं घर कोणाचं आहे?" ती बाई चपापली आणि काही न बोलताच पुढे निघून गेली. सुप्रियाच्या मनात मात्र खूपच वादळ उठले. ती घरी गेली आणि तिने निश्चय केला, तात्यांना विचारायचं, थोडं वेगळं, पण काही सुगावा लागतो का ते बघायचं. संध्याकाळ होत आली होती. जेवणासाठी ताट तयार होते. तात्या, रावजी आणि आई असे चौघेही जेवायला बसते. जेवणं झाली आणि जेवण झाल्यानंतर सगळे वाऱ्यासाठी म्हणून चौथऱ्यावर येऊन बसले. नेहमीप्रमाणे रावजी मित्रांकडे गेला. आता सुप्रियाला एकटा वेळ मिळाला होता. तिने तात्यांना विचारले, "तात्या, वरच्या धनगर आळीला मोकळे बंद घर कोणाचे आहे?" तात्यांना माहीत होतं आज ना उद्या सुप्रिया हा प्रश्न करणार. त्यांनी उत्तर तयार करून ठेवली होती.
तात्या सुप्रियाला म्हणाले, ते होय, तिथं एक पोरगं राहायचं माधव, तू ओळखत असशील की. तर त्या माधवनं आईबापाला सोडून मामाकडे राहणं पसंत केलं आणि तो मामाकडे गेल्यानंतर ते दुःख आई बापानं पचवलं, पण त्याने तिकडं परस्पर संसारही थाटला या दोघांना न बोलता. आणि आईबाप तिकडे गेले तर त्यांना हाकलून लावलं. हे दुःख नाही पचलं बिचाऱ्यांना. जीव दिला बघ त्यांनी, त्या दोघांनी. तेव्हापासनं ते घर बंद असतं. सुप्रियाला फार फार वाईट वाटली आणि माधवची घृणा वाटली. माधव इतका वाईट असू शकतो याच्यावर तिला आश्चर्य वाटले, पण तिच्या मनाला पटले, कारण तिथे गाव सोडून जाताना तो तिला साधा भेटलाही नाही. तिथे तो असे वागू शकतो असे तिला नक्की वाटले. बरीच रात्र झाली. जेवणे आटोपून सगळं गाव झोपी गेलं. सुप्रिया झोपली होती, पण तिला झोप येत नव्हती. तिने मनात निश्चय केला, परत माधवला आठवायची नाही, त्याचा विचार सोडून द्यायचा. लग्न केलं, संसार थाटला, त्याला काहीच वाटले नाही, प्रेम वगैरे नव्हते त्याचे कधी. असा विचार करत तिचा पहाटे डोळा लागला. सकाळी थोडं अस्वस्थ वाटत होतं, पण दुपार होता होता तिचा मूड खूप सुधारला होता, कारण तिने मनातून माधवचे जवळजवळ सगळे विषय, सगळे विचार काढून टाकले होते. 2 दिवसांनी ती परत कॉलेजला जाणार होती. असेच कितीतरी महिने उलटत गेले. तिने कॉलेज पूर्ण केले आणि नुकतीच नोकरीला लागली होती. माधवचे चूक बरोबर याच्यावर विचार न करता पहिलं प्रेम म्हणून माधवला तिने माफ केलं होतं आणि आता रोज संध्याकाळी ती माधवला समुद्रकाठी भेटत असे पुन्हा एकदा, कारण अचानक त्याचा फोन आला होता आणि ती आणि माधव नव्याने प्रेमात पडले होते. माधवला त्याच्या लग्नाबाबत विचारलं, पण माधवने शपथ घेऊन सांगितलं, मी लग्न केले नाही. कोणीतरी माझ्याबाबत खोटी अफवा उठवली आहे. सुप्रियाने त्याच्या आईवडिलांच्या बाबतही विचारलं, पण माधवने तिला ते सुखरूप आहेत, तुला लवकरच भेटवतो असे सांगितले. त्यावर सुप्रियाने त्यांनी विष खाल्ले असे समजले हे सांगताच तो जोरात हसला आणि म्हणाला, अगं मी मेलो तर ते जगणार नाहीत आणि ते मेले तर मी जगू शकत नाही. मी तुझ्यासमोर आहे म्हणजे ते असणारच ना. या वाक्याने सुप्रिया तात्यांच्या बोलण्यावर साशंक झाली. तात्या खोटं का बोलले यावर ती विचार करायला लागली होती. रोज भेटूनही प्रेमात पडलेले दोघं भेटण्याकरता कायम उत्सुक असायचे. अशातच तिला अचानक एक दिवस आईचा फोन आला, सुप्रिया जशी असशील तशी निघ, तुझ्या वडिलांना तात्यांना अटॅक आला आहे. ठीक आहेत ते, पण तुला बघण्याची खूप इच्छा आहे असे म्हणून आई हमसून हमसून रडू लागली. मग सुप्रिया ही लगेच गावाकडे जायला निघाली. तिने माधवला फोन करून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोनच लागला नाही. सुप्रिया गावाकडे घरी पोहोचली. घरी गेल्यावर तिने पाहिले सर्व परिस्थिती आटोक्यात होती, पण तात्यांची परिस्थिती बघून आणि त्यांना असं पहिल्यांदा आजारी बघून तिला खूप रडू आलं. तिच्याबरोबर मंदा मावशीही आली होती. 2-3 दिवस राहून दोघीही परतणार होत्या, कारण सुप्रियाने एका बँकेच्या परीक्षेला नंबर लावला होता आणि ती परीक्षा 2-3 दिवसातच होती. तात्याबरोबर 2-3 दिवस कसे गेले तिला कळले नाही. आता मंदा मावशीने आणि सुप्रियाने आवराआवरीला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी दोघीही परत निघाल्या होत्या. संध्याकाळी सगळी आवराआवर झाल्यावर सुप्रिया तिच्या मैत्रिणीच्या घरी जाणार होती. तिने पटापट आवरले आणि सुलभा या तिच्या मैत्रिणीकडे निघाली. रस्त्याने जाताना ती खूप आनंदात होती, कारण सुलभाचे तिच्या मैत्रिणीचे लग्न ठरले होते. आपल्या एका मैत्रिणीचे लग्न आहे, आपण काय करणार या विचारात ती सुलभाच्या घरी पोहोचली. तिला आलेले बघून सुलभा खूप खुश झाली आणि दोघीजणी गप्पा मारू लागल्या. बरेच जुने दिवस जमती आठवू लागल्या. गप्पा मारता मारता बराच वेळ निघून गेला. जेवणाची ताटे तयार झाली. सुप्रियाने आधीच घरी सांगितले होते की ती जेवूनच येईल, त्यामुळे सुप्रियाच्या घरी तात्या सोडून सगळे निश्चिंत होते. तात्यांना मात्र सतत भीती वाटत होती. सुप्रिया एवढ्या रात्रीची घरी येणार, वाटेत तिला काही त्रास होऊ नये, आपण गडी माणसं म्हणून भिलो नाही, पोरीचं काय हा विचार सारखा पाटलांच्या मनात घोळत होता. तात्या नीट जेवले पण नाही. इकडे जेवण झाल्यावर सुप्रिया घरी जायला निघाली. धनगर माळ्यातून जाते सांगून ती निघाली. रस्त्याला चीट पाखरूसुद्धा नव्हतं आणि गावाकडं लवकरच अंधार पडायचा. चालत चालत जाताना ती एका घराजवळ थबकली. त्या घराबाहेर माधव दार वाजवत होता. अरे माधवचे घर आहे, आलेला दिसतोय आत्ता, असे म्हणत ती माधवपर्यंत पोहोचली आणि तिने माधवला हाक मारली. माधव तिच्याकडे पाहिले आणि तिच्याकडे आला. त्याने तिला विचारले, तू इकडे कशी काय? त्यावर सुप्रियाने प्रश्न विचारला. अरे हा प्रश्न तर मी तुला विचारायला पाहिजे. त्यावर माधव म्हणाला, अगं मी घरी आलोय,
तू मला इकडे गावाकडे येताना सांगितले नाहीस. त्यावर सुप्रिया म्हणाली, अरे तात्यांची तब्येत खराब झाली होती. आता कुठून येते आहेस? सुप्रियाने सांगितले. अरे सुलभा नाही का, तिचे लग्न ठरले. तिला भेटायला गेले होते. उद्या निघणार आहे. तू कधी येणार आहेस तिकडे? तेव्हा माधव म्हणाला, तू निघ, मी पोहोचतो. आता मात्र दोघेही अजून गप्पा मारू लागले आणि मध्येच सुप्रियाने त्याला विचारले, माधव, आपण लग्न करूयात का? माधव अगदी खुश झाला आणि तिला म्हणाला, मी येतो तिकडे आणि लग्न करू आपण. पण तुझ्या आईवडिलांचं काय? यावर सुप्रिया बोलली, मी समजावून सांगेन त्यांना. असे म्हणून ती गालातल्या गालात लाजली. झाले, दोघांचे ठरले. आजपासून 2 दिवसांनी सकाळी लवकर समुद्रकिनारी नेहमीच्या जागी भेटायचे आणि 9च्या शुभ मुहूर्तावर एखाद्या देवळात जाऊन लग्न करायचे. तसेच घरी जायचे आणि मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे. वास्तविक हे सगळे ठरवण्याची ती वेळ नव्हती. पण जसे तात्यांना अटॅक आला तेव्हापासून तात्यांनी तिच्यामागे लग्नाचा तगादा लावला होता. त्यामुळे तिला खात्री होती की आता तात्या जास्त दिवस थांबणार नाहीत. म्हणून उचित वेळ नसतानाही तिने लगबगीने माधवला विचारून या सगळ्या गोष्टी दोघांनी मिळून ठरवल्या होत्या. तिला हाताला धरून माधवने घराच्या एका साईडला नेले आणि जवळ घेतले. शुभ्र चांदणे पडले होते आणि दोघे एकमेकांच्या जवळ होते. सुप्रियाला ही रात्र संपूच नये असे वाटत होते. सगळे कसे स्वप्नात असल्यासारखे. थोड्या वेळाने तीच भानावर आली. माधव घरी जाते. तात्या काळजी करत असतील. आधीच तब्येत बरी नाही त्यांची. त्यावर माधवही बोलला, सुप्रिया, आपण लवकरच भेटू. जा तू. आता तू खूप उशीर झालाय. सुप्रियानेही त्याला 2 दिवसांनी भेटण्याची आठवण करून दिली आणि ती निघाली. तितकी खुशीत होती की तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. आज रात्री तिला झोप लागणार नव्हती. तिला आनंदात बघून तात्यांनी तिला अडवून विचारले, सुपा, काय ग, काय झाले? त्यावर ती न राहून मटकन बोलली, तात्या, ते बंद असलेले घर होते ना, त्यातल्या लोकांना मी भेटले आत्ताच. आणि तो माधव, तोही भेटला. चांगली माणसे आहेत नाही का? असे म्हणत ती तिच्या खोलीकडे गेली. इकडे तात्या तापाने फणफणायचेच राहिले होते. आता मात्र त्यांना पक्की जाणीव झाली. ज्या वेळेला त्यांना अटॅक आला त्याचे कारणही माधवचे घर होते आणि आता सुप्रियाही तेच सांगत आहे. याचा अर्थ त्यांना लागला होता. कशी तरी रात्र त्यांनी काढली. सकाळी सुप्रिया आणि तिची मावशी गेल्यावर तात्यांनी गावातल्या स्मशानाकडल्या राहणाऱ्या माधूला गाठली. आणि त्यानंतर पुढे सुप्रियाच्या आयुष्यात काय घडले हे आपण पाहणार आहोत भाग 2 मध्ये, म्हणजेच अंतिम भागात. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तसेच तुम्हाला आमचा हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आवडली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. त्याचप्रमाणे आमचा मराठी लेखन कथा चॅनेल हा आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच नवीन आणि छानशी सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.